मुख्यमंत्र्यानं लाडकी बहीण योजना सुरू केली, चांगलं काम केलं, पण त्या लाडकी बहिणीला काय लागतं काय लागत नाही त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या। एक लाडकी बहीण तिच्या स्वतःच्या मृत मुलाला दवाखान्यात घेऊन जात आहेत आणि तिच्या समोर तिचा नवरा पती तो सुद्धा दुसऱ्या मुलाला खांद्यावर घेऊन दवाखान्याकडे जात आहेत आणि ते सुद्धा चिखलातून आणि दोन्ही मुलं मृत असलेले। ना ॲम्ब्युलन्स जात आहेत ना कोणतं वाहन जात आहे फक्त पायी माणसं, ते सुद्धा चिखलातून। आणि इकडे भारत सरकार डिजिटल इंडियाच्या मागे लागलाय की भारत सुधरवा, भारताला टॉप बनवा, नंबर 1 पोझिशनवर बनवा ना। आणि इकडे गरीब लोक ज्यांच्याकडे काही सुविधा नाही ते गाड्यातून चिखलातून स्वतःच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत। हे आजचं खरं युग। स्वतःच्या मतलबासाठी हे पॉलिटिकल लोक काय करील सांगता येत नाही। त्यांना फक्त हेलिकॉप्टर मधून वरूनच सर्वे करायला आवडतं। मित्रांनो, जमिनीवर खाली उतरून पहा म्हणा की कोण कसं जगतय, मग तो कोणता मुख्यमंत्री असो मग प्रधानमंत्री असो, आमदार असो किंवा खासदार असो, प्रत्येकाच्या घरी जाऊन बघा काय समस्या आहेत। बिना उपचाराचे लोक मरत आहे, ज्यांना उपचार सुद्धा होत नाहीत। आणि इकडे हे सर्व डिजिटल इंडियाच्या मागे लागले आहे। 2 मुलं, दोघे नवरा बायको खांद्यावर घेऊन दवाखान्याकडे जात आहे आणि दोन्ही मुलं मेलेले आहेत। ते जेव्हा त्यांना समजलं मेले आहेत तेव्हा ते दवाखान्यात पोहोचले होते।